बुलढाणा जिल्ह्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे लाकूड तस्करी उघड। वनपालासह मशीन मालकावर फौजदारी कारवाईची सामाजिक कार्यकर्ते व जनतेची मागणी। मोताळा तालुक्यातील वाघझाळ फाटा इथं मोठ्या प्रमाणावर बनावट कागदपत्रांच्या आधारे वनसंपत्तीची तस्करी करत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला। बिस्मिल्ला स्वामिलचे मालक आणि वनपाल PN जाधव यांच्यावर संगनमत करून बनावट पासद्वारे नीम, आंबा व बेरड्या प्रकारच्या लाकडांची वाहतूक केल्याचा आरोप करण्यात आला। मिळालेल्या माहितीनुसार बिल क्रमांक 211 आणि ऑनलाईन पास क्रमांक MFD 2024 AM AMBU TP 189567 दिनांक 23 एप्रिल 2024 तसेच पास क्रमांक MFD 2024 AMBU TP 188186 दिनांक 19 एप्रिल 2024 या दोन्ही पासमध्ये जोडण्यात आलेल्या TP अर्थात ट्रान्झिट पासमध्ये उल्लेख असलेल्या लाकडांचा प्रकार फसवणूक करणारा असल्याचं स्पष्ट झालं। सदर कागदपत्रे तपासणी दरम्यान बनावट असल्याचं निदर्शनास आलं। वन विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वाहन क्रमांक MH28 BB 2383 मध्ये मोठ्या प्रमाणावर कट साईज नीम, आंबा आणि बेरडा लाकूड बेकायदेशीररित्या बुलढाण्याकडे नेलं जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर मोताळा रेंजमधील कर्मचाऱ्यांनी तातडीने कारवाई करत वाघझाळ फाट्यावर सदर वाहन थांबवलं। तपासणी दरम्यान त्या वाहनातील कागदपत्रे बनावट असल्याचं स्पष्ट झालं। यानंतर वाहन वन परिक्षेत्र कार्यालय मोताळा इथं लावण्यात आलं। दुसऱ्या दिवशी तपासणी दरम्यान संबंधित लाकडे नियमबाह्य असल्याचं निष्पन्न झालं। परिणामी वन परिक्षेत्र अधिकारी यांच्या आदेशाने वनरक्षकांना POR अर्थात प्रोटेक्टेड ऑफेन्स रिपोर्ट जारी करण्यात आला। या प्रकारामुळे संबंधित वनपाल PN जाधव आणि बिस्मिल्ला स्वामिलचे मालक यांनी पदाचा गैरवापर करत भ्रष्टाचार केल्याचा ठपका जनतेकडून लावला जातोय। या संदर्भात फौजदारी आणि वन कायदा अंतर्गत कठोर कारवाई करून आरोपींना पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून जिल्ह्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे सुरू असलेले लाकूड वाहतूक आणि त्यामागील अधिकारी व्यावसायिकांचं संगनमत ही गंभीर बाब मानली जाते। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी शेख सईद, अल्पसंख्याक पिछड़ा वर्ग, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, नई दिल्ली। मागील बरेच दिवसापासून आम्ही वन विभागाचा जे भ्रष्टाचार बाहेर काढण्याचं काम करत आहे। प्रकरण असा घडला, वनपाल जळगावचे आणि आरा मशीन मालक व तसेच आरेपू काळेसाहेब याच्या संगनमतानं जे आरा मशीनावर व तसेच जंगलावर अयोध्य मेढ्या, अयोध्य अतिक्रमण हे सुरू आहे। याचं उदाहरण असं आहे की मोताळ्यामध्ये जे गाडी पकडली गेली ते गाडीमध्ये बिलावर निंबाचा माल लिहिलेला आहे आणि आंब्याचा माल आणि बेळ्याचा माल ते गाडीमध्ये सापडला। तसेच बरेच दिवसापासून बातम्या प्रसारित होऊन राहिल्या। त्याच्यात लोकांचं म्हणणं आहे जनताचं की बाबा याच्यावर दरोगावर और आरा मशीन मालकावर फौजदारीचे गुन्हे दाखल करा। आमचा DOP मॅडम सुरज गावस यायला विनंती आहे की हे जे भ्रष्टाचार करणारे अधिकारी आहे आणि त्याच्यासोबत आरा मशीनवाल्यासोबत संगनमत करून याच्यावर लवकरात लवकर फौजदारीचे गुन्हे दाखल करा, नाही तो अल्पसंख्याक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शेख सईद, मी आणि माझ्या संघटनेचे कार्यकर्ते घेऊन व गावकरी लोक घेऊन खूप मोठा आक्रोश मोर्चा घेऊन येणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।